हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स बघायचे आहेत, सॉल्व्ह करून बघायचे आहेत. कारण आता खूप कमी दिवस राहिलेले, तर आपल्याला प्रॅक्टिस जास्त महत्त्वाची आहे. आणि जेवढं तुम्ही प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त चान्सेस आहेत तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळायचे. ठीक आहे, आपण या आधी 2022चा एक पेपर सॉल्व्ह करून बघितलेला आहे पूर्ण. आता 27 डिसेंबर 2020ला जी एक्झाम झाली होती त्यातला बुकलेट फर्स्ट ए कोड जो होता तो आपल्याला सॉल्व्ह करून बघायचा आहे. सो लेट स्टार्ट विथ टुडे सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहे जी होणार आहे 26 मार्चला. या एक्झामला टार्गेट करण्यासाठी आम्ही MS सेट 2023 पेपर 1 साठी खास टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. ज्या टेस्ट सिरीजची दुसरी बॅच 15 फेब्रुवारीला चालू होणार आहे. फर्स्ट बॅच कंप्लीट झालेली आहे आणि या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 50 टेस्ट मिळणार आहे. डेली एक टेस्ट तुम्हाला दिली जाईल. तुम्ही ते सॉल्व्ह करून सबमिट करू शकता. आफ्टर सबमिशन तुम्हाला तिथे तुमचा स्कोर दिसेल. त्यानंतर त्याच पेपरमध्ये तुम्हाला सोल्युशन देखील मिळेल की कोणता आन्सर रॉंग आहे आणि काय त्याचं करेक्ट आन्सर आहे. एका टेस्टमध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहे. पूर्णपणे जे MS सेटचा पॅटर्न आहे त्या पेपर पॅटर्न प्रमाणे तुम्हाला ते क्वेश्चन्स मिळतील आणि या 50 टेस्ट 50 क्वेश्चन्सची प्रॅक्टिस झाल्यानंतर पेपर 1 मध्ये मॅक्झिमम 70+ मार्क्स तुम्हाला मिळतील या टेस्ट सिरीजमुळे. सो अशी टेस्ट सिरीज खास ड्रॉ केलेली आहे, तयार केलेली आहे तुमच्या पेपर 1च्या 70+ मार्क्ससाठी. सो या टेस्ट सिरीजची फीस आहे 999 रुपये आणि टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि लगेचच आपला नाव नोंदणी करा. पेपर 1 प्रमाणे MS सेट 2023 साठी पेपर 2 साठी देखील नोट्स आणि MCQs आमच्याकडे अवेलेबल आहे. तिकडे सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे. या सब्जेक्ट लिस्ट मध्ये जर तुमचा सब्जेक्ट असेल आणि त्याचे नोट्स MCQ तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. याची फीस फक्त 1600 रुपये आहेत. कमी दिवसांमध्ये हे नोट्स MCQ तुम्ही रीड करू शकता आणि पेपर 2 मध्ये देखील चांगले मार्क्स मिळवून क्रॅक करू शकता ही एक्झाम. याच्यावरती आम्ही 20% डिस्काउंट देत आहोत. आफ्टर डिस्काउंट याची फीस होते 1280 रुपये. तर 1280 मध्ये तुम्ही तुमच्या पेपर 2 चे नोट्स MCQs मिळवू शकता आणि जर प्रिपरेशन कमी झालं असेल पेपर 2 चं तर याच्याने बूस्ट करू शकता. ठीक आहे. Okay, now this is first question of today's question paper. Dash dash utility means that an individual can attach specific value or number of utils from consuming each quantity of good or basket of a good. एखादी व्यक्ती जर वस्तू किंवा वस्तूच्या संचाच्या उपभोगातील उपयोगिता जर विशिष्ट मूल्य किंवा एककात व्यक्त करीत असेल तर त्याला डॅश डॅश उपयोगिता म्हणतात. ठीक आहे. सिंपल आणि डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे की युटिलिटी दोन प्रकारामध्ये मोजली जाते, कार्डिनल अँड ऑर्डिनल. राईट. तर याच्यामध्ये असं सांगितलं आहे की विशिष्ट मूल्य एककात मोजत असेल तर त्या उपयोगितेला काय म्हणतात. ऑप्शन्स आहेत ऑर्डिनल, मार्जिनल, कार्डिनल, इक्विमार्जिनल. ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, कार्डिनल. अंकदर्शी एक व्हॅल्यू आपण ठरलेले आहे, मूल्य एकक घेतलेलं आहे आणि त्याला मग अंकात आपण दर्शवणार आहोत की युटिलिटी याची किती आहे, 20 आहे, याची 30 आहे, याची 40, अशी युटिलिटी आपण मोजणार आहोत म्हणजे अंकामध्ये दर्शवणार आहोत. म्हणून याला आपण काय म्हणतो, कार्डिनल. मराठीमध्ये क्रमदर्शी, अंकदर्शी, सीमांत आणि समसीमांत हे ऑप्शन्स होते. ठीक आहे. थर्ड नंबरचा आन्सर बरोबर आहे अंकदर्शी. पुढचा प्रश्न आहे The following diagram typically represents dash dash of dash dash production function. पुढील आकृती डॅश डॅश संकल्पना आणि डॅश डॅश उत्पादन फलनाद्वारे दर्शवली आहे. ठीक आहे. एक आकृती दिलेली आहे ज्याच्यावरती एका साईडला कॉस्ट दिलेली आहे, किंमत दिलेली आहे रुपयामध्ये आणि इकडे उत्पादन दिलेलं आहे, आउटपुट दिलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये उत्पादन काय दाखवत आहे, कुठल्या पद्धतीचं उत्पादन फलन याच्यामध्ये दाखवलेलं आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन्स आहे टोटल कॉस्ट नॉन लिनियर, टोटल फिक्स्ड कॉस्ट लिनियर, टोटल कॉस्ट लिनियर, टोटल फिक्स्ड कॉस्ट नॉन लिनियर. ठीक. मराठीमध्ये ऑप्शन्स आहेत एकूण व्यय अरेषीय, एकूण स्थिर व्यय रेषीय, एकूण व्यय रेषीय, एकूण स्थिर व्यय अरेषीय. ठीक आहे. सो याच्यामध्ये किंमत आणि उत्पादन दिलेलं आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे टोटल कॉस्ट. ठीक आहे. ऑप्शन सी. लिनियर आहे ही एक लाईन, रेषीय आहे. ठीक आहे ना, अरेषीय आहे का, ही रेषीय आहे आणि एकूण व्यय म्हणजे टोटल कॉस्ट याच्यामध्ये आपल्याला दिसती आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश रेफर्स टू द कव्हरिंग ऑफ अँड फॉरेन एक्सचेंज रिस्क. ऑप्शन्स आहेत ॲब्रिवेट, हेजिंग, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, मिंट पॅरिटी.
ठीक आहे. डॅश डॅश म्हणजे परकीय चलन जोखीम सुरक्षा होय. कशाला म्हणतात परकीय चलन जोखीम सुरक्षा? मूल्यांतरपणन, बचाव, क्रय शक्ती समानता, टाकसाळ समानता. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, हेजिंग. ठीक आहे, हेजिंग त्याला म्हटलं जातं. या प्रकारच्या रिस्कला रेफर्स टू द कव्हरिंग ऑफ फॉरेन एक्सचेंज रिस्क. बचाव, हेजिंग. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश a dash dash results where each player adopt a strategy that gives her the highest possible payoff if her rival sticks to the strategy has chosen. ठीक आहे. प्रत्येक आता गेम थेरीवरती मागच्या वर्षीच्या आता आपण आधी एक मागचा घेतला होता क्वेश्चन पेपर, त्याच्यामध्ये पण क्वेश्चन होता, याच्यामध्ये पण होता. म्हणजे गेम थेरी खूप महत्वाची आहे. ठीक आहे. प्रत्येक खेळाडू अशी व्यूहरचना करतो की ज्यामुळे त्यास जास्तीत जास्त फलनिष्पत्ती मिळते. जर तिची प्रतिस्पर्धा तिच्या निर्णयावर ठाम राहिली तर डॅश डॅश होते. काय होतं? पार्शियल इक्विलिब्रियम होतं, नॅश इक्विलिब्रियम होतं, जनरल इक्विलिब्रियम होतं की लॉंग रन इक्विलिब्रियम होतं? आंशिक संतुलन, नॅश संतुलन, सर्वसाधारण संतुलन की दीर्घकालीन संतुलन? तर याचं करेक्ट आन्सर आहे नॅश इक्विलिब्रियम. ठीक आहे. काय आहे? एका व्यक्तीने दोन व्यक्ती जर इथे आपल्याला दोन व्यक्ती आहेत आणि तिने एकीने तिचा पॉइंट जो आहे तो सोडलेला नाहीये, तर त्या पॉइंटला काय म्हटलं जातं? नॅश इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे प्राइस सेट बाय अन ऑथॉरिटी इज कॉल्ड डॅश डॅश प्राइस. जर अधिकार मंडळाने किंमत ठरवली असेल तर तिला डॅश डॅश किंमत असे म्हणतात. म्हणजे एखाद्या ऑथॉरिटीने जर किंमत ठरवली असेल त्या किमतीला काय म्हणतात? ट्रान्सफर, फिक्स्ड, ऍडमिनिस्टर्ड, लिमिट. ठीक आहे. हस्तांतर, स्थिर, प्रशासित, मर्यादा. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ऍडमिनिस्टर, प्रशासित. ठीक आहे. एखादा अधिकार मंडळ हे प्रशासित किंवा ऍडमिनिस्टर मंडळच असतं ज्यांना ऑथॉरिटी असते कुठल्याही गोष्टीची प्राइस ठरवण्याची, तर त्याला ऍडमिनिस्टर्ड असं म्हणतात. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन होता. आता पुढचा प्रश्न आहे पॉझिटिव्ह नेट प्रेझेंट व्हॅल्यू NPV means that the expected return on the project exceeds. धन निव्वळ वर्तमान मूल्य असताना प्रकल्पावरील परतावा डॅश डॅश अधिक असतो. कसा अधिक असतो? ऑप्शन्स आहेत अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ फंड्स, व्हेरिएबल कॉस्ट ऑफ फंड्स, फिक्स कॉस्ट ऑफ फंड्स, व्हेरिएबल अँड फिक्स कॉस्ट ऑफ फंड्स. ठीक आहे. निधीच्या संधी त्याग व्ययापेक्षा, निधीच्या बदलत्या व्ययापेक्षा, निधीच्या स्थिर व्ययापेक्षा आणि निधीच्या बदलत्या आणि स्थिर व्ययापेक्षा. धन म्हटलेलं आहे पॉझिटिव्ह ज्याच्यामध्ये काम होणार आहे. ठीक आहे. करंट व्हॅल्यू किंवा प्रेझेंट व्हॅल्यू जी असणार आहे ती पॉझिटिव्ह असणार आहे, म्हणजे नक्कीच जास्त असणार आहे. ठीक आहे. जो खर्च आला असेल त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. आणि कशापेक्षा जास्त असणार आहे ते विचारलेलं आहे. तो निधीचा बदलता आणि स्थिर व्ययापेक्षा, जे काही व्यय लागणारा आहे म्हणजे स्थिर आहे किंवा बदलता आहे, पण त्याच्यापेक्षा नक्कीच तो कसा असणार आहे? जास्त असणार आहे, कारण पॉझिटिव्ह नेट प्रेझेंट व्हॅल्यू विचारलेली आहे. म्हणजे व्हेरिएबल अँड फिक्स कॉस्ट ऑफ फंड पेक्षा तो जास्त असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ द स्लोप ऑफ द प्रोडक्शन पॉसिबिलिटीज फ्रंटियर ऍट एनी पॉइंट. उत्पादन शक्यता वक्राच्या उताराचे केवळ मूल्य वक्रावरील कोणत्याही बिंदूपाशी डॅश डॅश असते. कसे असते? ऑप्शन इज इक्वल टू द मार्जिनल रेट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, इज इक्वल टू द मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन्स, इज marginal rate of substitution is equal to the marginal rate of transformation, marginal rate of substitution is not equal to the marginal rate of substitutions. सीमांत रूपांतर दरा एवढे असते, सीमांत पर्याप्तता दर एवढे असते, सीमांत रूपांतर दर सीमांत पर्यायता दर एवढा असतो, सीमांत रूपांतर दर सीमांत पर्याप्त दर एवढा असतो. ठीक आहे. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू उत्पादन शक्यता वक्राचे उतार केवळ मूल्य वक्रावरील बिंदूपाशी कसे असते? समान असते. ठीक आहे. म्हणजे काय असतं? सीमांत. एखादी जर वस्तू आपण घेतली असेल तर ते शेवटचं त्याचं युटिलिटी काय आहे किंवा शेवटची प्राइस काय आहे त्याला आपण काय म्हणतो? सीमांत रेट किंवा सीमांत दर असं म्हणतो. राईट. आणि हे सीमांत दर आणि उत्पादन शक्यता वक्राचा उतार हे दोन्ही मूल्य कसे असतात? सेम असतात, इज इक्वल असतात. ठीक आहे. म्हणून ह्याचं ऑप्शन फर्स्ट करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे द फर्स्ट थेरम ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक स्टेट दॅट. कल्याण अर्थशास्त्राच्या पहिल्या प्रमेयानुसार ऑप्शन्स आहेत अ कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम इज पॅरेटो इफिशियंट, अ कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम मे बी पॅरेटो इफिशियंट, अ कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम मे नॉट बी द पॅरेटो इफिशियंट, अ कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम मॅक्सिमाइज प्रॉफिट.
स्पर्धात्मक संतुलन पॅरेटो कार्यक्षम असते. त्याच्यानंतर स्पर्धात्मक संतुलन पॅरेटो कार्यक्षम असू शकते. स्पर्धात्मक संतुलन पॅरेटो कार्यक्षम नसण्याची शक्यता असते. स्पर्धात्मक संतुलनामुळे नफ्याचे महत्तमकरण होते. त्याच्यामध्ये वेलफेअर इकॉनॉमिक फर्स्ट थेरम आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलंय की इक्विलिब्रियम पॅरिटी इफिशियंट असते. ठीक आहे, म्हणून याचं फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. बाकीच्या ऑप्शन मध्ये काय सांगितलंय, शकते, शक्यता असते, महत्तमीकरण होते. पण याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे की पॅरिटी इफिशियंट त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम असतं. म्हणून करेक्ट आन्सर फर्स्ट आहे या कल्याण अर्थशास्त्राच्या पहिल्या प्रमेयानुसार. पुढचा प्रश्न आहे, द फर्स्ट फंडामेंटल थेरम ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स अज्युम द सप्लाय ऑफ. दुसरा प्रश्न आलेला आहे अजून एक फंडामेंटल वेलफेअर इकॉनॉमिक्स वरती. कल्याण अर्थशास्त्राच्या पहिल्या मूलभूत प्रमेयानुसार डॅश डॅशचा पुरवठा गृहीत धरला जातो. कशाचा पुरवठा गृहीत धरला जातो कल्याण अर्थशास्त्रामध्ये? कल्याण अर्थशास्त्र म्हणजे जिथे सोशली जे लोक आहेत किंवा सोशल बेनिफिट जास्त बघितला जातो. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा कल्याण अर्थशास्त्रामध्ये पहिल्या प्रमेयानुसार किंवा पहिल्या थेरमनुसार कशाला जास्त सप्लाय केला जातो? ऑप्शन्स आहे इन्फिरियर गुड, कनिष्ठ वस्तू, पब्लिक गुड्स, कॉमन गुड्स, गिफ्ट अँड गुड्स. सार्वजनिक वस्तू, सामान्य वस्तू आणि गिफ्ट अँड वस्तू. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, कॉमन गुड्स. नाही जास्त चांगलं, नाही चीपर, नाही गिफ्ट अँड वस्तू. ठीक आहे, कॉमन गुड्स इथे जास्त पुरवला जातो किंवा गृहीत धरला जातो. गृहीत धरला जातो कारण त्याच्यावरूनच बाकीचे थेरम मग तयार केले जातात की सामान्य वस्तू आहे आणि त्याच्यावरती लोकांचं बेनिफिट कसं आहे त्याच्यावरून मग कल्याण अर्थशास्त्राचा प्रमेय थेरी ही ठरवली जाते. पुढचा प्रश्न आहे, असिमेट्रिक इन्फॉर्मेशन रिझल्ट्स इनटू. असमरूप माहितीचे पर्यवसान डॅश डॅश होते. कसे होते? मार्केट इफिशियन्सी, ऍडवर्स सिलेक्शन ऑफ कन्झ्युमर, गव्हर्नमेंट फेल्युअर, मार्केट सक्सेस. बाजार कार्यक्षमतेमध्ये उपभोक्त्याने केलेल्या प्रतिकूल निवडीमध्ये शासनाच्या अपयशात होते आणि बाजाराच्या यशात होते. ठीक आहे, असिमेट्रिक इन्फॉर्मेशन म्हणजे काय? अशी माहिती जी पूर्ण माहिती आपल्याला नसते, एकाच साईडची माहिती असते. ठीक आहे, ग्राहकाला फक्त ग्राहकाची बाजू माहिती असते, विक्रेत्याला फक्त विक्रेत्याची बाजू माहिती असते. ही असिमेट्रिक इन्फॉर्मेशन आहे. पण जर विक्रेत्याला ग्राहकाचा पण पॉइंट ऑफ व्ह्यू माहिती असेल आणि दोन्ही माहिती असेल तर ती सिमेट्रिक इन्फॉर्मेशन होते. तर असिमेट्रिक इन्फॉर्मेशन कशामध्ये रिझल्ट होते? आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ऍडवर्स सिलेक्शन बाय कन्झ्युमर. उपभोक्त्याने केलेल्या प्रतिकूल निवडीमध्ये त्याचे पुनर्वसन होते. ठीक आहे, ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, ॲज अ क्वांटिटी ऑफ वन व्हेरिएबल इनपुट अ प्रोडक्शन प्रोसेस इज इन्क्रीज with quantities of other inputs remaining constant dash dash firstly increase then after reaching a maximum start decreasing and finally becomes negative. ठीक आहे, उत्पादन प्रक्रियेत इतर आधानांच्या मात्रा स्थिर असताना एका बदलत्या उत्पादन आधानाचा मात्रा वाढवल्यास डॅश डॅश प्रथम वाढ होऊन ते महत्तम पातळीवर पोहोचल्यानंतर त्यात घट होऊन शेवटी ते ऋणात्मक होते. ठीक आहे, आता त्यांनी काय सांगितलेलं आहे? एक सिद्धांत सांगितलेला आहे. तो कोणता सिद्धांत आहे ते सांगायचं आहे किंवा त्याला काय म्हटलं जातं? हा आपला वक्र आहे ज्याच्यामध्ये एक वस्तू वाढवल्यानंतर त्यांच्या काय म्हणलेलं आहे? एका बदलत्या उत्पादन आधानाच्या मात्रा वाढवल्यामुळे डॅश डॅश प्रथम वाढ होऊन त्यांच्यामध्ये कशामध्ये वाढ होते आणि वाढ झाल्यानंतर एका पॉइंटला येऊन ते निगेटिव्ह व्हायला लागतात. हा आपला वक्र आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये त्याला काय म्हटलं जातं? ऑप्शन्स आहेत मार्जिनल कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट, व्हॅल्यू ऑफ द मार्जिनल प्रोडक्ट, मार्जिनल फिजिकल प्रोडक्ट, मार्जिनल रिव्हेन्यू प्रोडक्ट. उत्पादिताचा सीमांत खर्च, उत्पादितांचे सीमांत मूल्य, सीमांत भौतिक उत्पादन आणि सीमांत उत्पादक मूल्य. आणि याचं करेक्ट आन्सर आहे सीमांत भौतिक उत्पादन, मार्जिनल फिजिकल प्रोडक्ट. याच्यामध्ये काय होते? प्रथम वाढ होते आणि त्याच्यानंतर म्हणजे एखादी वस्तू वाढवली की त्याची भौतिक वस्तू सुद्धा वाढते. म्हणजे 2 ऍपल घेतले आणि त्याच्यानंतर आणखीन एक ऍपल वाढवलं तर 3 होणार. म्हणजे त्यांची काय होते? भौतिक वस्तूमध्ये सुद्धा वाढ होताना दिसते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, टू गेट इकॉनॉमी आउट ऑफ अ स्लम्प केन्स सजेस्टेड दॅट. मंदीच्या तीव्र लाटेतून अर्थव्यवस्थेला बाहेर पडण्यासाठी केन्स यांनी सुचवले आहे. काय सुचवलेलं आहे? कोणता उपाय सुचवलेला आहे? ऑप्शन्स आहेत इन्क्रीज बोथ टॅक्सेस अँड गव्हर्नमेंट स्पेंडिंग, increase taxes and reduce government spending, reduce both taxes and government spending, reduce taxes and increase government spending. कर आणि सरकारी खर्च दोन्ही वाढवा. आता बघा मंदी चालू आहे म्हणजे बाजारामध्ये पैसे कमी आहेत, अशा वेळेला काय करायला पाहिजे तेच आपल्याला केन्स यांनी सुचवलेला आहे. ऑप्शन्स वरून लक्षात येईल आपल्याला. कर आणि सरकारी खर्च दोन्ही वाढवला. ठीक आहे, खर्च वाढवला तर होऊ शकतो बाजारात, राईट?
ठीक आहे. कर वाढवा आणि सरकारी खर्च कमी करा. टॅक्सेस जर लोकांकडून घेतले आणि सरकारी खर्च कमी केला तर होणार आहे का? म्हणजे त्यांच्याकडे ऑलरेडी असलेले पैसे आपल्याला परत घ्यायचे आहेत. म्हणजे पैसेच नाही तरी सुद्धा कर घेतोय म्हणजे त्यांच्याकडून पैसे घेतोय. कर आणि सरकारी खर्च दोन्ही कमी करा. खर्च कमी केला तर ऑलरेडी बाजारामध्ये पैसे नाही आहेत, मग ते जर अजून कमी केले तर होणार आहेत का पैसे अवेलेबल? नाही. ठीक आहे. मग याच्यामध्ये कर पण वाढवला तरी पण लोकांना प्रॉब्लेम्स होणार आहे. म्हणजे हे तिन्ही ऑप्शन्स आपल्याला चुकीचे वाटतात. मग करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. टॅक्सेस कमी केले तर लोकांकडे थोडेसे पैसे उरतील, खरेदी क्षमता वाढेल आणि मंदी कमी होण्यासाठी प्रयत्न होतात. आणि सरकारी खर्च वाढला म्हणजेच लोकांकडे पैसा निर्माण होतोय आणि त्यामुळे मंदीची तीव्र लाट कमी होऊ शकते. अर्थव्यवस्थेला त्यातून बाहेर पडायला सोपं जाणार आहे. म्हणून अशा सिच्युएशन मध्ये कर कमी करून सरकारी खर्च वाढवायला पाहिजे. ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, इन अ सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम केन्सियन इक्वेशन इज ऑब्टेन व्हेन. उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये केन्सियन समीकरण मिळते तेव्हा. आता हे समीकरण कसं असतं? ऑप्शन्स आहेत S is equal to I, saving is equal to investment, T is equal to G. S plus T plus M is equal to I plus G plus X. ठीक आहे. There is no inflation or employment. आणि S is equal to I आणि M is equal to X. MX इथे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट साठी यूज केलेला आहे. T टॅक्सेस, G गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होऊ शकतं उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये? तर हे सिच्युएशन येऊ शकते. ऑप्शन बी ची सिच्युएशन येऊ शकते. सेव्हिंग्स प्लस टॅक्स प्लस इम्पोर्ट इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट प्लस गव्हर्नमेंट स्पेंडिंग प्लस एक्सपोर्ट. ठीक आहे. हे दोन्ही सेम होणार आहे सर्क्युलर फ्लो मध्ये. 14th क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग रेशियोज बेस्ट डिस्क्राइब द GNP डिफ्लेटर. खालीलपैकी कोणते गुणोत्तर हे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा चलन संकोचक चांगल्या प्रकारे स्पष्ट करू शकतो? चलन संकोचक म्हटलेलं आहे. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत नॉमिनल GNP टू रियल GNP, रियल GNP टू नॉमिनल GNP, नॉमिनल GNP टू रियल GDP, रियल GDP टू रियल GNP टू रियल GDP. ठीक आहे. डिफ्लेटर विचारलेला आहे. सो नाममात्र एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे वास्तव एकूण उत्पन्न हाच रेशियो आपला याचा करेक्ट आन्सर येणार आहे. नाममात्र एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे वास्तव एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेला गुणोत्तर इथं आपल्याला चलन संकोच दाखवतो. ठीक आहे. बाकीचे ऑप्शन्स आय डोंट थिंक की रीड करायला पाहिजे. पहिल्याच याच्यामध्ये आपल्याला आन्सर मिळालेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, डिमांड साइड अनएम्प्लॉयमेंट इज पार्शली कॉज्ड बाय. मागणीजन्य बेरोजगारी ही अंशतः डॅश डॅश मुळे होते. कशामुळे होते? ऑप्शन्स आर इम्परफेक्शन इन लेबर मार्केट, ऑक्युपेशनल and geographical immobility of factors, geographic changes and lack of aggregate demand. श्रमिक बाजारपेठेतील अपरिपूर्णता, घटकांची व्यावसायिक आणि भौगोलिक अचलता, लोकसंख्येतील बदल, एकूण मागणीची उणीव. ठीक आहे. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. ठीक आहे. मागणीच जर नसेल बाजारामध्ये तर आपल्याला पैसे कुठून येणार? राईट. एम्प्लॉयमेंट कुठून मिळणार? म्हणून डिमांड साइडने अनएम्प्लॉयमेंट ऍग्रीगेट डिमांड नसल्यामुळे किंवा कमी असल्यामुळे होऊ शकते. ठीक आहे. त्याच्यामुळे निर्माण होऊ शकते. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग हायपोथेसिस सेज दॅट यंग जनरेशन सेव्ह व्हाईल द ओल्ड जनरेशन डेसिव्स. खालीलपैकी कोणते गृहीतक असे सांगते की तरुण पिढी बचत करते आणि वयस्कर पिढी उणी बचत करते? ऑप्शन्स ह्युमन कॅपिटल, लाईफ सायकल, परमनंट इन्कम, कन्सियन कन्झम्पशन फंक्शन. मानवी भांडवल, जीवन चक्र, कायम उत्पन्न, केन्सचे उपभोग, फलन. आणि याचं करेक्ट आन्सर आहे जीवन चक्र, लाईफ सायकल हे याचं करेक्ट आन्सर आहे. हे गृहीतक. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज लायकली टू हॅव अ निगेटिव्ह इफेक्ट ऑन ॲग्रिगेट कन्झम्पशन. खालीलपैकी कोणता उपभोगावर नकारात्मक प्रभाव पाडण्याची शक्यता असते? नकारात्मक प्रभाव पाडणारा घटक कोणता आहे? Options are an income in expected inflation, a temporary increase in labor income, an increasing nominal interest rate, a permanent increase in labor income, अपेक्षित महागाई वाढ, कामगारांच्या उत्पन्नातील तात्पुरती वाढ, नाममात्र व्याजदरामध्ये वाढ, कामगारांच्या उत्पन्नातील कायमस्वरूपी वाढ. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, नाममात्र व्याजदरामध्ये वाढ. म्हणजे थोडस जर इंटरेस्ट वाढवला तर काय होऊ शकतं? उपभोगावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वाढवला तर ठीक आहे, कमी केला तर त्याच्यामध्ये लोक घेऊ शकतात लोन. ठीक आहे. पण जर त्याच्यामध्ये
वाढ झाली तर त्याच्यामध्ये कुठलाही उपभोग करण्यासाठी लोक काय करतील, लोन काढू नये असा विचार करतील, म्हणजे तिथे त्याच्यावरती नकारात्मक प्रभाव पडू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, द रेशिओ ऑफ चेंज इन आउटपुट टू द चेंज इन ऑटोनॉमस स्पेंडिंग दॅट कॉज द चेंज इन द आउटपुट इज कॉल्ड डॅश डॅश. उत्पादनातील बदल, जेव्हा बदलते उत्पादन हे बदलता स्वायत्त खर्चाच्या गुणोत्तराप्रमाणे बदलते तेव्हा त्याला डॅश डॅश म्हणतात. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह, मल्टीप्लायर, एक्सेलरेटिव्ह, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम. ठीक आहे. सीमांत बचत प्रवृत्ती, मल्टीप्लायर गुणक त्वरक आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. मल्टीप्लायरची इथे आपल्याला काय दिलेली आहे, एक व्याख्या दिलेली आहे, किंवा उत्पन्नातील बदल जेव्हा बदलते उत्पादन हे बदलत्या स्वायत्त खर्चाच्या गुणोत्तराप्रमाणे बदलते, सेम बदलतं. ठीक आहे. तर त्याला आपण मल्टीप्लायर म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू मॉनिटरिझम द डिमांड फॉर मनी डिपेंड्स अपॉन डॅश डॅश. चलनवाढ्यांच्या मते पैशाची मागणी डॅश डॅशवर अवलंबून असते. कशावर अवलंबून असते? इन्फ्लेशन रेट, इंटरेस्ट रेट्स ऑन बॉन्ड, रेट ऑफ रिटर्न्स ऑन ऑल असेट्स, मनी सप्लाय. महागाई दर, रोख्यावरील व्याजदर, सर्व मालमत्तांवरील परताव्याचा दर आणि पैशाचा पुरवठा. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. ठीक आहे. रेट ऑफ रिटर्न्स ऑन ऑल असेट्स, जे काही असेट्स आपण घेणार आहोत त्या असेट्स वरती आपल्याला किती रिटर्न मिळणार आहे त्याच्यावरती पैशाची मागणी अवलंबून असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, द ऍग्रीगेट सप्लाय AS कर्व अँड ऍग्रीगेट डिमांड AD कर्व इज रिअलिस्टिक केन्सियन वर्ल्ड आर. आता याच्यामध्ये केन्सच्या वास्तववादी जगात एकूण पुरवठा वक्र आणि एकूण मागणी वक्र डॅश डॅश आहेत. कसे आहेत? AS म्हणजे ऍग्रीगेट सप्लाय fully horizontal, AD downward sloping, horizontal only fill the employment level, AD downward sloping. AS vertical आहे, AD upward sloping आहे, आणि AS horizontal आहे आणि AD vertical आहे. ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. एकूण पुरवठा सीमांतर फक्त पूर्ण रोजगार पातळीपर्यंत आणि एकूण मागणीचा उतार दिशेने जातो, खालच्या दिशेने जातो. म्हणजे एकूण मागणी अशी जाणार आहे, आपण जे बघितलेलं आहे त्याच्यामध्ये अशी जाते एकूण मागणी, राईट. आणि एकूण पुरवठा कसा जातो? असा जातो. ठीक आहे. सॉरी, असं जाणार आहे. ठीक आहे. हे एकूण पुरवठा असा जाणार आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, द क्वांटिटी थेअरी ऑफ मनी इम्प्लाइज दॅट गिवन द वेलोसिटी ऑफ द मनी अ गिवन पर्सेंटेज चेंज इन अ मनी सप्लाय वुड कॉज डॅश डॅश. चलन संख्यामान सिद्धांत सुचवते की दिलेला पैशाचा वेग आणि पैसा पुरवठ्याची दिलेली टक्केवारी कारण होईल. कशाचा? ऑप्शन्स आहे, an equal percentage change in nominal GDP, a larger percentage change in nominal GDP, an equal percentage change in real GDP, a smaller percentage change in nominal GDP. नाममात्र सकल देशांतर्गत उत्पन्नात समान टक्केवारी बदल, नाममात्र सकल देशांतर्गत उत्पन्नात मोठी टक्केवारी बदल आणि वास्तव सकल देशांतर्गत उत्पन्नात समान टक्केवारी बदल, नाममात्र सकल देशांतर्गत उत्पन्नात कमी टक्केवारी बदल. यापैकी कोणती सिच्युएशन निर्माण होईल चलन संख्यामान सिद्धांतानुसार? आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, इक्वल पर्सेंटेज चेंज इन नॉमिनल जीडीपी. नॉमिनल जीडीपी मध्ये तेवढेच पर्सेंटेज काय होणार आहे? चेंज होणार आहे, जेवढ्या पैशाच्या पुरवठ्याने टक्केवारी दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रोबॅबिलिटी वरती आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ A युनियन B इज इक्वल टू P इन ब्रॅकेट A युनियन B. आता हा जो फॉर्म्युला आहे तो सेम दुसरा कशाचा होणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. ओके. आता हा फॉर्म्युला येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? PA प्लस PB करावं लागेल, म्हणजे ह्या सगळ्यांना सेपरेट करावं लागेल. P's A P's B दोन्हीचं ऍडिशन करावं लागेल आणि त्याच्यानंतर मायनस P इन ब्रॅकेट A इंटरसेक्शन B केल्यानंतर सेम आन्सर येणार आहे. म्हणून ऑप्शन बी इथे काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. ठीक आहे. ओके. बघा आता A युनियन B म्हणजे काय? पहिले दोन ग्रुप आहे ज्याच्यामध्ये 1 2 3 असे A मध्ये आहे, B मध्ये आहे 4 2 1. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला काय सांगितलेला आहे? P A युनियन B म्हणजे त्याच्यामध्ये हे सगळेच पॉइंट येणार आहेत. ठीक आहे. A युनियन B मध्ये हे दोन्ही येणार आहेत, म्हणजे 1 2 3 4 2 1. ठीक आहे. असे येणार आहे. हा काय आहे? हा पॉइंट आहे. ठीक आहे. आणि P काय असतो याचा? P म्हणजे परत तोच एक पॉइंट असतो याचा, P म्हणजे पूर्ण. ठीक आहे. तर त्याला व्हॅल्यू म्हणजे वेगवेगळे करताना आपल्याला काय करावं लागेल? हा प्लस हा
मायनस इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे हे दोन मायनस केले तर आपल्याला आन्सर सेम मिळणार आहे, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे इफ x1 x2 and xn म्हणजे अनलिमिटेड पूर्ण is a random sample from the normally distributed population with a mean and variance and let s square हा फॉर्म्युला दिलेला आहे and then is follow. ही कोणती टेस्ट आहे हे सांगायचं आहे, स्टॅटिस्टिकल टेस्ट, पॅरामेट्रिक टेस्ट आहे सांगायचं आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे पॅरामेट्रिक टेस्टचा आपला लेक्चर पण झालेला आहे, तर त्यातलं तुम्ही त्याची वैशिष्ट्य बघून घ्या तेव्हा तुम्हाला लक्षात येईल रॅन्डम सिलेक्शन वाला कुठला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असलेलं काय आहे. ठीक आहे, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, ची स्क्वेअर वितरण. काय स्क्वेअर वितरण. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे अ रॅन्डम वॉक टाइम सिरीज इज स्वैरचाल काल शृंखला ही कशी असते. ऑप्शन्स आहेत स्टेशनरी, इम्पॉसिबल टू अनालाइज, त्यानंतर नॉन स्टेशनरी अँड नॉट युजफुल इन रियल वर्ल्ड. ठीक आहे, मराठीमध्ये ऑप्शन्स आहेत स्थिर, स्थिर असते, अशा काल शृंखलेचे विश्लेषण अशक्य असते, अस्थिर, नॉन स्टेशनरी असते आणि वास्तविक जगात उपयोगी नसते. सो रॅन्डम वॉक टाइम सिरीज ही नॉन स्टेशनरी असते, अस्थिर असते, त्यामुळे ही काय म्हणजे डायरेक्ट आन्सर याच्यामध्ये विचारलेला आहे, तो आन्सर सी याचं करेक्ट आहे. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. अशा प्रकारे आपण काही क्वेश्चन्स या क्वेश्चन पेपर मधले सुरुवातीचे बघितलेले आहेत. आणखीन काही क्वेश्चन्स आपल्याला उद्याही बघायचे आहेत. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू फॉर टुडे सेशन.